नमस्कार. लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 मध्ये एक्सक्लुझिव्हली आपण रिप्रोडक्शन या लाईफ प्रोसेसबद्दल जाणून घेणार आहे. ओके, आता रिप्रोडक्शन ही एक एसेन्शियल प्रोसेस आहे, लाईफ प्रोसेस आहे. बट इट्स नॉट लाईक रेस्पिरेशन, की रेस्पिरेशन नसलं तर किंवा त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. तर रेस्पिरेशन तर एकदम वायटल प्रोसेस आहे, पण रिप्रोडक्शन ही याच्यासाठी सिग्निफिकंट आहे की त्या स्पीशीजचं लाईफ कंटिन्युटी राहते. अर्थवर एक लाईफ कंटिन्युटी आणि त्या स्पेसिफिक स्पेशीजचं आपल्याला एक सॉर्ट ऑफ कन्झर्वेशन केल्यासारखं होतं की हे जे बायोडायव्हर्सिटी कन्सिडर केलेली आहे, बायोडायव्हर्सिटी आहे अर्थवर, ती त्या स्पीशीजचे ते इंडिव्हिज्युअल्स त्यांच्यासारखेच तयार करतात. त्याच्यामुळे त्या स्पेसिफिक स्पीशीजचं एक जतन होतं. ओके, आणि अल्टिमेटली हे इकोसिस्टम मेंटेन होते, नेचरचा बॅलन्स मेंटेन होतो. त्याच्यामुळे रिप्रोडक्शन ही एक सिग्निफिकंट प्रोसेस आहे. Now, when you consider reproduction, it is basically divided into two broad categories. एक म्हणजे सेक्शुअल आणि एक म्हणजे दुसरी म्हणजे एसेक्शुअल. आता सेक्शुअल आणि एसेक्शुअल हे मी साईड बाय साईड याचे डिफरन्शिएटिंग पॉईंट्स पण दिलेत आणि आय बी एक्सप्लेनिंग सायमल्टेनियसली, जेणेकरून की तुम्हाला दोन्हीतला फरक पण कळेल आणि एक कंपॅरेटिव्ह स्टडीने तुम्हाला या प्रोसेसेस चांगल्या समजतील. ओके, सो हिअर आय रिटन डाऊन ऑल द पॉईंट्स, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येईल. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेन यू कन्सिडर द फर्स्ट पॉईंट, की इकडे तुम्हाला दिसेल की टू पेरेंट्स ऑफ डिफरंट सेक्सेस आर इन्वॉल्ड. ओके, आणि हिअर यू कॅन सी दॅट देर इज ओनली वन सिंगल पेरेंट इन्वॉल्ड. तर मेन डिफरन्स काय दिसतो याच्यामध्ये की टू पेरेंट्स म्हणजे याच्यामध्ये दोन इंडिव्हिज्युअल्सचं पार्टिसिपेशन असतं. वन इज मेल अँड दी अदर इज द फिमेल. आणि याच्यामध्ये फक्त सिंगल पेरेंट असतं, म्हणून याला आपण युनिपॅरेंटल म्हणतो. Means it the individual, it only produces the same of its kind, एकदम झेरॉक्स कॉपी असते. सो ओनली सिंगल पेरेंट इज इन्वॉल्ड. ओके, आणि आता जेव्हा दोन पेरेंट्स इथे इन्वॉल्ड असतात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, ॲट टाइम वी कॅन सी की मेल आणि फिमेल हे दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपण दिसतो की सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस का होते, बिकॉज देर आर रिप्रोडक्टिव्ह सेल्स इन दॅम. ओके, म्हणून आपल्याला हे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स दिसतात. आता रिप्रोडक्टिव्ह सेल्स त्यांच्यामध्ये असतात, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये स्पेशलाइज्ड सेल्स असतात जे की रिप्रोडक्टिव्ह सेल्स आपण म्हणतो, आणि ते सेक्स सेल्स किंवा गॅमेट सेल्स तयार करतात. तसं एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये यू कॅन सी की ह्या इंडिव्हिज्युअल्सच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्स ॲबसेंट असतात. त्याच्यामध्ये गॅमेट सेल्स किंवा सेक्स सेल्स फॉर्म झालेले दिसत नाही, आणि त्यामुळे वी कॅन सी की दीज इंडिव्हिज्युअल्स दे रिप्रोड्यूस बाय एसेक्शुअल मेथड्स. ओके, सो आता हे दोन वेगवेगळे सेल्स तयार झाल्यावर मेल अँड फिमेल, वी कॅन सी की दीज सेक्स सेल्स दे कम टुगेदर, दॅट इज दे फ्यूज, आणि त्याच्यामुळे झायगोट तयार होतो. आणि झायगोट नंतर डेव्हलप होऊन एम्ब्रिओ डेव्हलप होतो, आणि एम्ब्रिओ डेव्हलप होऊन मग वाढून त्याच्यात त्या स्पीशीजच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात, आणि त्याचप्रमाणे नवीन इंडिव्हिज्युअल आपल्याला तयार झालेलं दिसतं. तसं इथे एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वी कॅन सी या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे प्रोसिजर्स नसतात, बिकॉज देर इज ओनली वन प्रोसिजर. वी कॅन सी की मेल अँड फिमेल gamete cells, they fuse, they form zygote and new individual form. But asexual reproduction मध्ये याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल्सचं पार्टिसिपेशन नसल्यामुळे यू कॅन सी दॅट देर आर व्हेरियस डिफरंट प्रोसेसेस. डिव्हिजन आहे, रिजनरेशन, फ्रॅगमेंटेशन, बडिंग इज देअर, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, स्पोर्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसते की एसेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. सो दीज वन बाय वन विल बी seeing in detail later on when we only consider asexual reproduction along with examples. Okay, आता हे जे सेक्स सेल्स असतात हे स्पेशल ऑर्गन्स, म्हणजे यांचं जसं बॉडी स्ट्रक्चर एकदम सिम्पल असतं, त्याच्यामध्ये हे स्पेशलाइज सेल्स नसतात ज्याच्यामध्ये की रिप्रोडक्टिव्ह सेल्स फॉर्म होतात. पण याच्यामध्ये आपण बघतो की स्पेशल ऑर्गन्स असतात ज्याच्यामध्ये की सेक्स सेल्स फॉर्म होतात, आणि मग ते सेक्स सेल्स युनाइट होऊन झायगोट आणि नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. सो दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आणि याच्यामध्ये सिम्पल बॉडी स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला एक स्पेशल ऑर्गन्स किंवा सेल डिफरन्सिएशन असं दिसत नाही. दॅट इज वाय दे रिप्रोड्यूस बाय
डिफरंट मेथड्स. देन नेक्स्ट पॉईंट इफ यू सी की आता ह्याच्यामध्ये जेव्हा मेल आणि फिमेल दोन्हींचं पार्टिसिपेशन असतं दॅट टाइम फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर ह्युमन्स की वी हॅव 23 pairs of chromosomes, isn't it? It's like 22 plus X of male and we can of 22 plus X किंवा Y हा मेलकडून आणि 22 प्लस X हे फिमेलकडून येतं आणि वेन दे फ्यूज टुगेदर तेव्हा आपल्याला दिसतं की मग 23 pairs फॉर्म होतात. म्हणून हे मिओटिक डिव्हिजन आहे. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेलकडनं ते मिओटिक डिव्हिजनने फ्यूज झाल्यामुळे वी कॅन सी की 23 पेअर्सचं हे क्रोमोझोम नंबर डेफिनेट एक मेंटेन केला जातो. ओके, सो दॅट इज वाय वी कॅन सी की हे रिडक्शन डिव्हिजननी झालेलं आहे. तसं इथे 2 इंडिव्हिज्युअल्सचं इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे इट इज ओनली टेकन प्लेस बाय मायटॉटिक डिव्हिजन किंवा ए मायटॉटिक डिव्हिजन. सो मायटॉटिक डिव्हिजनमध्ये तुम्ही स्टडी केलेलं असेल की वेगवेगळे फेजेस असतात, इजंट इट? प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम तयार होतात. यू कॅन सी क्रोमोझोम्स आर प्रिपेअर्ड ओव्हर देम. पण त्याच्यामध्ये मग ह्या मायटॉटिक डिव्हिजन मीन्स इट्स ओनली जस्ट द रिपीटेड डिव्हिजन ऑफ सेल्स, इट्स नॉट द रिडक्शन डिव्हिजन. आणि त्याच्यानंतर मग ते सेम इंडिव्हिज्युअल सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्सचं तयार होतं. किंवा ए मायटॉटिक डिव्हिजननी म्हणजे ए मायटॉटिक डिव्हिजननी मीन्स वॉट की मायटॉटिक डिव्हिजनमध्ये जसं आपल्याला क्रोमोझोम्स वगैरे तयार झालेले दिसतात, ओके, तसं ए मायटॉटिक डिव्हिजनमध्ये नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक दी एक्झाम्पल ऑफ अमिबा की ज्याच्यामध्ये फक्त एका सेलपासनं 2 सेल्स सेपरेट होऊन डिव्हिजन झालेलं दिसतं. मीन्स देर इज न्यूक्लियर डिव्हिजन फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दस सिम्पली द 2 न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म फ्रॉम अन एक्झिस्टिंग इंडिव्हिज्युअल. बस म्हणून त्याला आपण ए मायटॉटिक डिव्हिजन म्हणतो. सो दिस इज द डिफरन्स हिअर अँड दॅट्स वाय हाऊ यू कॅन सी दॅट द क्रोमोझोम नंबर इज मेंटेन. देन नेक्स्ट पॉईंट इफ यू कन्सिडर की आता मेल आणि फिमेल हे 2 वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स असल्यामुळे यू कॅन सी की दे हॅव different characteristics. They come from different backgrounds, hence they have different like characteristics present in their chromosomes, okay, or genetic characters you can say. त्याच्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे ते जे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक अजून एकदम नवीन प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. दोन्हींचे इन्व्हॉल्व होऊन एक नवीन काहीतरी व्हरायटी झालेली. सो वी कॅन सी की दॅर इज ग्रेटर व्हरायटी विच लीड्स टू एव्होल्युशन ऑफ वेरियस स्पीशीज. त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आपल्याला दिसतात, ओके, अँड हेन्स इट लीड्स टू एव्होल्युशन. एव्होल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये मग आपल्याला उत्क्रांती झालेली दिसते, ओके. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सची इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे यू कॅन सी दॅट दॅर इज नो जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जसं पॅरेंट आहे त्याप्रमाणेच नवीन ऑफस्प्रिंग तयार झालेलं सेम कॅरेक्टरिस्टिक्स, देर इज नो चेंज ॲट ऑल. त्याच्यामुळे याच्यात जेनेटिक व्हेरिएशन नाही आणि याच्यात ग्रेटर व्हरायटी दिसते कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग ऑफ जीन्स ऑफ एक डिफरंट कॉम्बिनेशन. तर यू कॅन सी की डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कोणते पॅरेंटल कॅरेक्टरिस्टिक्स असू शकते त्याच्याप्रमाणे ते नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात. दॅट इज वाय देर इज अ लॉट ऑफ जेनेटिक व्हेरिएशन, ओके. आणि याचे एक्झाम्पल्स देणं गरजेचं आहे. ऑलवेज रिमेंबर एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर याच्यामध्ये बर्ड्स, स्नेक्स, मॅन असे आपण एक्झाम्पल्स देऊ शकतो. की आता बर्ड्स आणि स्नेक्स जर तुम्ही कन्सिडर केले सो दे ले एग्स, इजंट इट? आणि एग्स हॅच होऊन मग नंतर तुम्हाला त्याच्यातनं नवीन इंडिव्हिज्युअल तयार होताना दिसतं. किंवा मॅन ऑर मॅमल्स इफ यू कन्सिडर दे डायरेक्टली गिव्ह बर्थ टू यंग वन्स, ओके. आणि याच्यामध्ये मी जेव्हा हे मायटॉटिक डिव्हिजनचं सांगितलं तेव्हा अमिबा यू कॅन सी बा बायनरी फिजन they just divide into 2. One individual just divides into 2. Kiwa there is also what you say multiple fission also. म्हणजे एका सेलपासून अनेक सेल्स पण, ओके. सो अमिबा किंवा हायड्रा एक एक्झाम्पल घेऊ शकतो. किंवा रोज गुलाबामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की एसेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होऊ शकतं ते. आणि प्लॅनेरिया हे एक एक्झाम्पल आहे. ते आपण डिटेलमध्ये जेव्हा कन्सिडर करू प्रत्येक तर त्याचे विथ एक्झाम्पल्स अलॉंग विथ डायग्राम्स विल बी सेइंग इन डिटेल.